आपल्या किचन मध्ये बनवलेला आहे तोंडली भात किंवा तोंडली पुलाव म्हणू शकतो। खूप मस्त बनलाय आणि चव जर म्हणाल तर एकदम भन्नाट झाली। पंक्ती मधला घरच्या घरी आपण हा तोंडली भात बनवलेला आहे। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। हा मी कोलम तांदूळ घेतलाय, 2.25 कप घेतलाय, म्हणजे 400 ग्रॅम आहे हा। तर हे तांदूळ धुवून घ्यायचंय, 2-3 वेळा धुवून घेतलाय आणि त्याला आता भिजत ठेवायचंय। 20 ते 25 मिनिट भिजू द्यायचे। हे आता भाज्या घेतल्यात, फ्लावर, तोंडली, वाटाणा घेतलाय, गाजर आणि हिरवी मिरची घेतली, कांदे घेतलेत मीडियम आकाराचे 2, टोमॅटो 2, 100 ग्रॅम तोंडली घेतलीत आणि बाकीच्या भाज्या फ्लावर 60 ग्रॅम आहे, पन्नास ग्रॅम गाजर, अंदाजाने आपल्याला जेवढ्या हव्या तेवढ्या भाज्या वापरू शकता। अशा उभे कापून घ्यायचेत आपल्याला तोंडली। खूप मस्त बनतो हा भात। पंक्ती मधला भात आपण घरच्या घरी झटपट कसा बनवायचा ते बघतोय। तर सर्व भाज्या मी पाण्यात टाकून घेणार आहे। बीन्स घेतले, बीन्स, फ्लावर आणि गाजर, कांदा, टोमॅटो आणि हा घरी भिजवलेले हिरवे वाटाणे वाटीभर। हे सर्व भाज्या मी पाण्यात घेतले टाकून आणि हे मिरच्या आपल्याला 7-8 कुटून घ्यायच्यात किंवा तुम्ही कापून पण टाकू शकता। मी आबडधोबड कुटून घेणार आहे जाडसर। माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आणि व्हिडिओ जर आवडत असतील, माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। हे खडे मसाले घेतले, तेजपत्ता 2, लवंग 3, 2 मिरे, 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 1 चक्रफूल आणि दालचिनी। तेल घालायचे 4-5 चमचे, जिरं घालायचे, जिरं घातलं 1 चमचा आणि हे खडे मसाले घातले। तुम्ही आपला घरी बनवलेला काळा मसाला सुद्धा 1/2 चमचा वापरू शकता। छान मसाले व्यवस्थित परतले आहेत। आता आलं लसूण पेस्ट घालायची, ती पण परतू द्यायची व्यवस्थित आणि ही हिरवी मिरची कुटून घेतलेली। तुम्हाला जर कमी तिखट हवा असेल तर मिरची कापून टाकली तरी चालेल। 6 लोकांसाठी बनवलाय हा भात, आरामशीर पुरतो। 2 कांदे ते बारीक स्लाइस करून घेतलेला, तो पण जास्त नाही परतू द्यायचा। थोडासा परतायला लागला की लगेचच टोमॅटो घालायचा आहे। जास्त भातासाठी कांदा असाच हवा। आता भाज्या टाकून घ्यायच्या सगळ्या। तोंडली टाकली, हलवून घ्यायचे। तोंडली मी अगोदरच धुवून स्वच्छ कोरडी करून घेतली होती। तोंडली जर पाण्यात गेली तर ते चिकट होतात, त्यामुळे मी अख्खे तोपर्यंतच त्याला धुवून घेतलं होतं आणि कोरडे करून घेतले। त्या सर्व भाज्या आता घालून झाल्यात, मिक्स करून घ्यायचे। हळद घालायची, बऱ्याच ठिकाणी पंक्तीमध्ये तोंडल्याचा भात असतो,
आता तांदूळ घालायचा आहे। कोलम तांदूळ आहे, छान भिजलाय, त्यामुळे पाणी कमी लागणार आहे आणि कुकरमध्ये झटपट होतो, त्यामुळे मी कुकरमध्येच केलाय। तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा भात बनवू शकता। ह्याच्यामध्ये कुकरमध्ये झटपट 2 शिट्ट्यामध्ये भात होतो। मीठ घातलं 1 चमचा, पाणी डबल घालायचे। किंवा तसा अंदाज जर नाही आला तर तांदूळ बुडेल इतपतच पाणी घालायचे। जर म्हणजे एकदम सुट्टा मस्त सुटसुटीत भात होतो। आणि आपल्याला 2 शिट्टे घ्यायचे आणि 2 शिट्ट्यानंतर 2 मिनिट तसंच ठेवायचे आणि लगेच काढून घ्यायचे। एकदम झटपट बनतो कुकरमध्ये। तुम्ही गडबडीच्या वेळेला सुद्धा बनवू शकता। पाहू शकता हा तयार झाला 2 शिट्ट्यामध्ये भात। 10 मिनिटात तयार होतो। वा, मस्त झालाय, पाहू शकता, जबरदस्त दिसतोय। सर्व करण्यासाठी तयार आहे आपला आता तोंडल्याचा भात, मसाले भात। वा, मस्त झालाय। खूपच छान झालाय, पाहू शकता तयार आहे आपला हा पंक्तीत सारखा तोंडली भात, घरच्या घरी घरच्या मसाल्यामध्ये झटपट 10 मिनिटात। गार्निशिंग साठी कोथिंबीर आणि नारळाचा चव घातलाय, ऑप्शनल आहे। तर हे काजू मी तुपामध्ये फ्राय करून घेतले, ते घातलेत वरून। फोडणीमध्ये राहिले होते, वरून टाकल्यानंतर छान तडका बसतो। तर पाहू शकता तयार आहे आपला तोंडली भात। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला माझ्याकडून कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल